नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, पुणे अपघाताचं प्रकरण आता पूर्णपणे पेटलेलं आहे. मी पेटलेलं अशाकरता म्हणतो आहे की त्याच्यामध्ये आता राजकारण घुसलेलं आहे आणि मग कुठला आमदार या सगळ्या प्रकरणामध्ये त्या बिल्डरला मदत करतो आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, मग अमुक एक पक्षाचे सर्वोच्च नेते काही बोलत का नाही आहे, जे कुठल्याही घटनेवरती बोलत असतात, मग ह्या घटनेवरती त्यांनी चुप्पी का साधली आहे, वगैरे वगैरे प्रश्न आता विचारले जात आहेत आणि ते विचारणं साहजिक आहे. आजच संध्याकाळी अशी बातमी आली की आता हा जो सगळा तपास आहे तो क्राईम ब्रँचकडे सोपवलेला आहे सरकारने. मला मित्रांनो ह्याच्या बाबतीमध्ये ह्यातला जो न्यायालयीन अँगल आहे त्याच्याविषयी बोलायचं आहे आणि मी ह्याच्या आधीही अनेकदा न्यायालयांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केलेले आहेत आणि मला असं वाटतं की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही लोकांनी या प्रकरणामध्ये न्यायालयाची जी टर उडवली आणि हे प्रकरण संपूर्णपणे देशपातळीवरती जे आलं त्याला कारणीभूत ह्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भातलंच आहे किंवा बेल देताना न्यायालयाने ज्या अटी घातल्या त्या मुलाकरता की तुम्ही 300 ओळीचा निबंध लिहून आणा वगैरे वगैरे. आता मित्रांनो, एखादा सेन्सिबल माणूस जरी असेल ना, सामान्य, तोही अशा तऱ्हेचं कृत्य करणार नाही. इथे तर न्यायाधीश होते समोर, म्हणजे त्यांना कळायला पाहिजे होतं की ह्याच्या संदर्भामध्ये भावना लोकांच्या किती तीव्र आहेत आणि जर त्या तशा तीव्र नसल्या असत्या तर त्या अल्पवयीन मुलाला त्यावेळी तिकडे जो जमा झालेला त्यांनी त्याला बऱ्यापैकी ठोकलेला आहे, मारलेला आहे. ह्याच्यावरनं तरी न्यायाधीशांच्या लक्षात यायला पाहिजे होतं हे प्रकरण संवेदनशील आहे, याच्या बाबतीमध्ये सगळ्या सांगोपांग विचार करून आपण निर्णय द्यायला हवा किंवा बेल द्यायला हवा. तसं न करता काहीतरी थातूरमातूर अटी लावण्यात आला आणि त्या मुलाला सोडून देण्यात आला आणि त्याच्यामुळेच हा सगळा जो काही तमाशा झाला तो त्याच्यामुळेच झालेला आहे. असो, आता हे प्रकरण गेलेलं आहे क्राईम ब्रँचकडे, पण तरीही न्यायालयीन जो काही निर्णय आला त्याच्या संदर्भातली चर्चा अजूनही थांबत नाही आहे. अजूनही त्या संदर्भामध्ये लोक व्यक्त होत आहेत आणि अगदी एक्स्ट्रीमला जाऊन व्यक्त होत आहेत. कारण लोकांना असं दिसतंय मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता अगदी पूर्वीची जी कोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची जी काय प्रकरणं, मी त्याच्यात जात नाही, जेव्हा रात्री अपरात्री दहशतवादी असतील किंवा गुन्हेगार असतील त्यांच्याकरता कोर्ट उघडण्यात आली, फार पूर्वीच्या घटनेत जायला नको. मी अलीकडच्याच तुम्हाला 2 प्रकरणं सांगतो. एक तर तीस्ता सेटलवाड यांना अलीकडेच एक 4-6 महिन्यापूर्वी रात्री कोर्ट उघडून त्यांना बेल देण्यात आला. स्पेशल बेंच कोर्टाची गठीत करण्यात आली. काय कारण होतं? अशा तीस्ता सेटलवाद अशा कुठल्या VIP आहेत आणि सामान्य माणसांपेक्षा वेगळ्या आहेत की त्यांच्याकरता रात्रीच्या रात्री बेंच गठीत करण्यात आली न्यायाधीशांची आणि त्यांना बेल देण्यात आली? हा प्रश्न साहजिक त्यावेळी लोकांनी विचारलेला ना, आणि त्यांचं चूक नाही आहे. सामान्य माणसाला जो न्याय, जेव्हा आपण म्हणतो की न्यायदेवता आंधळी आहे, तर तेव्हा तो न्याय सगळ्यांना सारखाच असायला हवा ना. ते प्रकरण झालं. त्याच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना 20-22 दिवसाचा जो पेरोल देण्यात आला आणि त्यांना त्याच्यावरती सोडण्यात आलं, ह्याच्या संदर्भामध्ये पण लोकांनी विचारलं की काय कारण होतं. आणि हेमंत सोरेन जे मुख्यमंत्री आहेत किंवा होते, त्यांना मात्र तो बेल नाकारण्यात आला किंवा तो पेरोल नाकारण्यात आला. मग अरविंद केजरीवाल असे काय स्पेशल आहेत इतर लोकांपेक्षा की त्यांना सोडण्यात आलं 20-22 दिवसाकरता? अशा काय आकाश कोसळणार होतं? आणि आता हे प्रकरण, हे म्हणजे अतिशय बालिश लेवलचा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया सगळ्या स्तरावरनं होत आहे. आज तुम्हाला माहिती आहे की अनेकदा आडून कोर्टावरती अनेक आरोप केले जातात, सुप्रीम कोर्टापर्यंत केले जातात. सुप्रीम कोर्ट हा शब्द वापरला जातो. हे किती भयानक आहे. एखाद्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टासारखी जी अतिशय महत्त्वाचा जो स्तंभ आहे लोकशाहीचा, त्याला सुप्रीम कोर्ट म्हणणं हे कितीतरी भयानक आहे. पण तसे दाखले आहेत आपल्यासमोर.
अनेक यूट्यूबर्स बोलताना सुप्रीम कोर्टा असा उल्लेख करतात. मला असं वाटतं की मित्रांनो, ह्या सगळ्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही सुधारणा आवश्यक आहे. त्या वेळोवेळी होतील किंवा सरकार त्याची दखल घेईल. न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत तेही त्याची दखल घेतील. पण त्याच्या अगोदर मला असं वाटतं की हे जे काही अशा तऱ्हेचे निर्णय देण्यात येत आहेत आणि ही सगळी मंडळी जी आहेत, न्यायाधीश मंडळी, ही सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत चंद्रचूड साहेब, त्यांच्या अंडरच काम करणारी मंडळी आहेत ना. मग हा जो त्यांनी निबंध ह्या पुण्याच्या कुठल्या न्यायाधीशांनी जो त्या मुलाला निबंध लिहायला सांगितला, तर त्याच्यापेक्षा न्यायालयीन प्रक्रिया किंवा न्यायालयामध्ये तुम्ही एखाद्या निर्णयाच्या संदर्भामध्ये किंवा न्यायालयामध्ये न्यायदान करताना तुम्ही कशाचं भान ठेवावं ह्याच्यावरती मुख्य न्यायाधीशांनी एक निबंध लिहिला तर काय हरकत आहे, आणि तो सगळ्यांना सर्क्युलेट त्यांच्या न्यायाधीशांना केला तर म्हणजे किमान त्यांना कळेल. कारण निबंध लिहिणं ही चांगली गोष्ट आहे. आपण पण शाळेमध्ये निबंध लिहिलेला आहे, आपण त्याच्यातनं अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत. तर मुख्य न्यायाधीशांनी एक निबंध लिहावा आणि हे जे काही न्यायालयामध्ये हास्यास्पद निर्णय येत आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्याच न्यायाधीशांना एक गाईडलाईन द्यावी अशी जर अपेक्षा ठेवली तर काय चुकीची आहे. कारण एक गोष्ट तर अशी आहे की मित्रांनो, माझ्यासारखा यूट्यूबर असेल किंवा इतर कोणी सामान्य माणूस असेल, तो जर टीका करेल किंवा न्यायालयाच्या निर्णयावरती काही प्रतिक्रिया देईल, टोकाची प्रतिक्रिया देईल, तर न्यायालयाचा अवमान होतो. मग तो अवमान होऊ नये म्हणून भाषण बोलणं आपल्याला जे आहे आमच्यासारख्या लोकांना ते अतिशय सांभाळून करावं लागतं. किंवा अवमान झाला की मग त्या संदर्भामध्ये शिक्षा होऊ शकते. म्हणून मला एक चांगलं सजेशन द्यावं असं वाटतं मुख्य न्यायाधीशांना की ह्या सगळ्या संदर्भाचा विचार करून हे ज्या काही गोष्टी मी मगाशी सांगितल्या ज्या घडत्या आहेत न्यायालयाच्या संदर्भामध्ये आणि न्यायालय कुठेतरी हास्यास्पद ठरत आहेत, त्यांचे निर्णय हास्यास्पद ठरत आहेत, त्या संदर्भामध्ये एक गाईडलाईन म्हणून जर चीफ जस्टिस चंद्रचूड यांनीच एखादा चांगला निबंध लिहिला आणि आपल्या न्यायाधीशांचं थोडंसं क्लास घेतला तर मला वाटते बरं होईल. मित्रांनो, आपण अशी अपेक्षा करूया की ह्या पुणेमध्ये जो काही प्रकार झाला पुण्यामध्ये त्या संदर्भामधले जे काही व्यक्ती मृत पावल्या त्यांना न्याय मिळेल असा न्यायालयाचा निर्णय येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज महाराष्ट्र सरकारने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे क्राईम ब्रँचकडे तपास देण्याचं. तर ह्याच्यातनं कुठेतरी लोकांच्या मनामध्येही अशी आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये जी 2 तरुण मंडळी याच्यामध्ये बळी गेली त्यांना निश्चित न्याय मिळेल. आणि या संदर्भामध्ये सर्वांच्या चीफ जस्टिस चंद्रचूड साहेबांकडनं पण बऱ्याच अपेक्षा आहेत आणि मला आशा आहे की ते या संदर्भामध्ये दखल घेऊन आपल्या अंडर जी न्यायव्यवस्था आहे किंवा न्यायाधीश आहेत त्यांचं थोडंफार का होईना एक प्रबोधन ते करतील अशी आशा करूया. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.